नमस्कार मित्रांनो. जर तुमच्या आयुष्यात कोणी अचानक खूप जवळ आलं, तर तुम्ही काय कराल? आजची कथा ऐकल्यावर तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. माझं नाव अनिल, वय 27. स्वागत आहे तुमचं आपल्या मंचांच्या चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यात घडलेली एक संवेदनशील आणि भावनिक गोष्ट शेअर करणार आहे. कॉलेजच्या दिवसापासून आमचा एक मित्राचा ग्रुप होता. वेळ मिळेल तसा आम्ही सगळे भेटतो, गप्पा मारतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो. त्या ग्रुपमधलीच एक मैत्रीण म्हणजे तेजल. कॉलेजमध्ये आम्ही चांगले मित्र होतो, पण पुढे सगळ्यांचं आयुष्य वेगवेगळे वाटावर गेलं. साधारण 5 महिन्यापूर्वी मला कळलं की तेजलच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली. तिच्या नवऱ्याचा अपघात झाला होता. ही बातमी ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. त्यावेळी मी गावाला होतो, लगेच जाऊ शकलो नाही. पण परत आल्यानंतर आम्ही सगळे मित्र तिला भेटायला गेलो. ती तिच्या आईवडिलांकडे राहत होती. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवता येत नव्हतं. त्या दिवसापासून आम्ही अधूनमधून व्हॉट्सअपवर बोलू लागलो. मी तिला समजून घेत होतो, धीर देत होतो. हळूहळू आमचं बोलणं वाढत गेलं. ती बाहेर गेली की फोन करायची, साध्या साध्या गोष्टी शेअर करायची. एक दिवस आम्ही दोघं मॉलमध्ये गेलो. तिला थोडं शॉपिंग करायचं होतं. गर्दीत चालताना नकळत आमचा हात एकमेकांच्या हातात गेला. त्या क्षणात काहीतरी वेगळंच जाणवलं. ते फक्त स्पर्श होताच, पण त्यात आपुलकी आणि आधार होता. आजूबाजूला लोक होते म्हणून मी स्वतःला सावरलं. त्या दिवशी मी तिला स्पष्टपणे सांगितलं की आपण दोघं समजूतदार आहोत, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. तिच्या मनात जे काही असेल ते तिने मोकळेपणाने सांगावं. ती थोडी गप्प राहिली, पण तिच्या डोळ्यातली भावना बरंच काही सांगून गेली. काही दिवसांनी आम्ही शांत ठिकाणी भेटायचं ठरवलं. फक्त बोलण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी. त्या दिवशी ती थोडी घाबरलेली, पण विश्वासाने माझ्यासोबत आली. खोलीत शांतता होती. टीव्ही सुरू होता, पण आमचं लक्ष एकमेकांकडेच होतं. हळूहळू आमच्यातील अंतर कमी होत गेलं. संवादातून जवळीक वाढली. तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं. ते पाहून मला बरं वाटलं. त्या क्षणी आम्ही दोघंही भावनाच्या भरात होतो. कोणीही काही बोलत नव्हतं, पण समजूत होती. तो दिवस आमच्यासाठी खूप वेगळा होता. तो फक्त शारीरिक नाही तर भावनिक जवळीक देणारा होता. त्या दिवसानंतर आम्ही एकमेकांबद्दल अधिक जबाबदारीने विचार करू लागलो. नंतर भेटी कमी झाल्या, पण संवाद प्रामाणिक राहिला. आयुष्यात कधी काही नाती अनपेक्षितपणे वळण घेतात. योग्य अयोग्य याचा विचार करायला वेळ लागतो. ही कथा तशीच एक शिकवण देणारी आहे. भावना समजून घ्या, पण निर्णय शहाणपणाने घ्या. त्या भेटीनंतर काही दिवस गेले. आम्ही जाणीवपूर्वक एकमेकांना थोडं अंतर दिलं, पण संवाद पूर्णपणे तुटू दिला नाही. कधी साधा कॉल, कशी आहेस असा मेसेज, कधी एखाद्या जुन्या कॉलेजच्या आठवणीवर हसू, हे सगळं सुरूच होतं. त्या बोलण्यात आता उतावळेपणा नव्हता, पण एक शांत आपुलकी होती. तेजल हळूहळू स्वतःमध्ये बदल करत होती. ती पुन्हा कामात लक्ष घालू लागली होती. स्वतःसाठी वेळ काढत होती. तिच्या बोलण्यात आता आधीसारखी अस्वस्थता कमी जाणवत होती. मला ते पाहून समाधान वाटायचं, कारण मला हेच हवं होतं. ती मजबूत व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी. कधी कधी मात्र मनात विचार यायचा, आपण त्यावेळी वेगळा निर्णय घेतला असता तर. पण लगेचच वास्तव आठवायचं. आयुष्यात सगळ्या भावना पूर्ण करणं शक्य नसतं. काही भावना फक्त समजून घेण्यासाठी असतात, आयुष्य बदलण्यासाठी नाही. एकदा सगळा मित्र परिवार पुन्हा भेटला.
हसणं, गप्पा, फोटो, जुन्या गोष्टी सगळं पूर्वीसारखं होतं. पण माझ्या आणि तेजलच्या वागण्यात एक परिपक्व शांतता होती. कोणालाच काही वेगळं जाणवलं नाही आणि तेच योग्य होतं. त्या दिवशी संध्याकाळी तेजलने मला मेसेज केला, आज खूप बरं वाटलं, पुन्हा स्वतःसारखं वाटलं. तो मेसेज वाचून मला समजलं आपण योग्य निर्णय घेतला होता. कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात फक्त योग्य वेळी योग्य माणूस असणं पुरेसं असतं. आज मागे वळून पाहताना जाणवतं की ती गोष्ट फक्त एक अनुभव नव्हती, तर एक शिकवण होती. नात्यामध्ये आकर्षण येऊ शकतं, भावना गुंतू शकतात, पण त्या भावनांना योग्य दिशा देणं हीच खरी समजूतदारी आहे. मी माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबात अधिक सजग झालो. लहान लहान गोष्टीची किंमत कळू लागली आणि तेजल तीही तिच्या आयुष्यात पुढे जात राहिली. आत्मविश्वासाने त्या दिवसानंतर आमचं आयुष्य जणू पुन्हा आपल्या आपल्या ट्रॅकवर आलं. पण आयुष्य इतकं सरळ कधीच नसतं. कधी अचानक जुने दिवस आठवतात, तर कधी एखाद्या साधा मेसेजही मन हलवून जातो. एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये बसलेलो असताना फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं. नाव झळकलं, तेजल. मी क्षणभर थांबलो, उचलावा की नाही. शेवटी उचलला. तिकडं, काय रे अनिल, एवढा वेळ का घेतलास? त्या एका वाक्यात तिचं जुनं कॉलेजवाली पण परत आलं होतं. तेजल पण परत आलं होतं. ती हसत बोलत होती, हलक्या फुलक्या गप्पा मारत होती. मध्येच म्हणाली, आपण इतके गंभीर कधी झालो कळलंच नाही. मी हसून उत्तर दिलं, जबाबदाऱ्या वाढल्या की हसू थोडं मजून येतं. त्या फोननंतर लक्षात आलं की ही कथा अजून पूर्ण संपलेली नाही, पण तिचा रंग बदललाय. आता यात गोंधळ कमी आणि समज जास्त होती. काही दिवसांनी आमचा मित्र परिवार पुन्हा भेटायचं ठरवलं. यावेळी ठिकाण होतं थोडं वेगळं. निसर्गाच्या सानिध्यात गाणी, चहा, फोटो आणि नेहमीप्रमाणे कोण कोणावर कॉलेजमध्ये क्रॅश होतं यावर चर्चा. एक मित्र हसत म्हणाला, आपण सगळे मोठे झालो, पण आठवणी अजून लहानच आहेत. सगळे हसले. तेजलही त्यात. हसण्यात आता दुःख नव्हता, तर स्वीकार होता आणि ते पाहून मला खरंच हलकं वाटलं. त्या संध्याकाळी आम्ही थोडा वेळ एकटे चालत होतो. काही क्षण शांतता होती. मग ती म्हणाली, अनिल, कधी कधी वाटतं काही लोक आयुष्यात येतात फक्त आपल्याला योग्य वेळी सावरायला. मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण काही वाक्यांना उत्तर देण्याची गरज नसते. फक्त समजून घेणं पुरेसं असतं. त्या रात्री घरी जाताना मी बराच वेळ विचार करत होतो. आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली होती. एंटरटेनमेंट म्हणजे फक्त हसू नाही, तर भावना अनुभवणंही आहे. आज माझं आयुष्य शांत आहे, माझं कुटुंब आहे, माझं जग आहे आणि तेजल तीही तिच्या आयुष्यात पुढे चालली आहे आत्मविश्वासाने. ही कथ ही कथा प्रेमकथापेक्षा वेगळी आहे. भावनांना समजून घेण्याची ही कथा परिपूर्ण प्रेमाची नाही, तर परिपक्व समजुतीची. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच खऱ्या आयुष्याशी जोडलेल्या विचार करायला लावणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला पुढची कथा आणण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.